अदिरा काय बोलतेस तू? मला सांग, आपण याबद्दल आधी सुद्धा बोललोय ना? मला कळतंय आई जरा ओव्हर करते आणि तुला त्याचा खूप त्रास होतोय, पण मी आधी सुद्धा सांगितले आणि आता सुद्धा तेच सांगतोय, मी माझ्या फॅमिलीला सोडून नाही राहू शकत. मला तुझं पटतंय, पण मला सांग, फॅमिलीमध्ये फक्त आई आहे का? अगं बाबा आहेत, सूश आहे, त्यांना सोडून मी कसं राहणार? बेबी, आपण सेपरेट राहिलो ना तर यात सगळ्यांचाच फायदा आहे ना. ओ नो व्हॉट लागली रो. काय झालं? रो ऐक ना, मी तुला परत फोन करते. ओके ओके. स्मार्ट सोल्युशन सिक्युरिटी कुठे? इकडे. एक सेकंड सर. कोण हवंय तुम्हाला तिथे? रोहन सरपोतदार. मीच आहे, रोहन सरपोतदार. तुमचं पार्सल होतं. ओके. किती झाले? सर पार्सल पेड आहे. थँक्यू. ओ दादा, एक सेकंड. ओ, इट्स ओके सर, सवय मला याची. तुमची चप्पल तुटली आहे. अहो पण आता तुम्ही घरी कसे जाल? नाही दादा, थांबा. तुम्ही एक काम करा, तुम्ही ना. अहो साहेब नको. नाही दादा, ऐका, हे बघा, तुम्ही हे प्लीज पैसे ठेवा. नाही, ऐका, हे पैसे ठेवा. अहो किती ऊन आहे बघितलात ना, अशा उन्हात चप्पल असलेली बरी, नाही का? थँक्यू सर. वेलकम. आराम आता दादा. हो सर. काय बोललीस तू? वेगळं राहायचं? तू रोहन बरोबर बोलत होतीस ना आता? रोहनचे कान भरतेस तू? माझ्या विरोधात त्याला भडकवतेस? ओ माय गॉड आई, फॉर गॉड सेक तुम्ही काय बोलताय? मला रोहनला भडकवायची काही गरज नाहीये, कारण ना माझ्यापेक्षा त्यालाच तुमच्या या टॉक्सिक बिहेवियरचा त्रास होतो, खूप त्रास होतो. फक्त तो बोलत नाही एवढंच. त्याच्यावरचं तू बोलतेस? त्याच्या मनामध्ये आधी भरवायचं, त्याचे कान भरायचे, आणि मग त्याच्याच मनामध्ये तसं आहे हे न समजण्यात की मी मूर्ख आहे असं तुला वाटतंय? तुला पहिल्या दिवसापासून हेच हवं होतं ना? इकडनं त्याला त्याच्या आईपासून तोडायचं आणि तुझ्या त्या श्रीमंती थाटाच्या जगामध्ये घेऊन जायचं, हेच हवं होतं तुला पहिल्यापासून? व्हॉट रबिश. रबिश वगैरे काही नाही. रोहनचे कान भरायचं नाही, कळलं तुला? तुला जे काही बोलायचं असेल ते सरळ सरळ माझ्या बरोबर बोलायचं. आई आणि मुलामध्ये आग लावायची गरज नाहीये. आई मी असं का करू? आग का लावू आई? कारण तुला फक्त तुझा नवरा हवाय, त्याचे आई वडील नको, त्यांची जबाबदारी नको. अगं माझ्याकडे बघ माझ्याकडे. मरेपर्यंत माझ्या नवऱ्याच्या आई वडिलांना आम्ही प्रेमाने सांभाळलं. नवऱ्याचे कान भरून वेगळे नाही राहिलो आम्ही. मी सतत भांडते, माझं बोलणं तुम्हाला लागतं, टोचतं. त्याच्या मागे माझा काय उद्देश असतो, किती प्रेम असतं हे नाही दिसत तुम्हाला? त्याच्या मागे माझं काय मन असतं ते नाही दिसत तुम्हाला? दिवसभर मी तुमच्यासाठी सगळं राबत असते, तुमच्यासाठी सगळं करत असते, ते नाही दिसत तुम्हाला? माझ्या मुलासाठी मी आयुष्यभर खास्ता खाल्ल्या आणि तू त्याला असा कायमचा घेऊन जाणार? ऐकतं का? तर तुम्हाला माझा त्रास होतो, माझ्या भांडण्याचा, माझ्या बोलण्याचा त्रास होतो, हेच तुम्ही मागे बोलत असताना माझ्या. आई प्लीज, मी माझ्या नवऱ्याशी प्रायव्हेटली डिस्कस करत होते. ओके, फोनवर. तुम्हाला असं हे सगळं बोलणं ऐकण्याची काही गरज नव्हती. माझा नवरा करू नकोस. त्या अगोदर तो माझा मुलगा आहे हे नाही विसरायचं, कळलं? तू खूप बोललात तुम्ही. मला तुमच्याशी बोलायचंच नाही. नो वॉट, नाही बोलायचं. हाँ अधीरा बोल गो. नंदुताई, आय नीड युअर हेल्प राईट नाऊ. मला कळत नव्हतं मी कोणाला कॉल करू. सो मी काय झालंय? आई बोलली आहे का तुला काही? आई तर नेहमीच बोलत असतात. यू नो व्हॉट, मी त्यांची पंचिंग बॅग आहे, पण मी रोज इग्नोर करत असते. पण
टुडे इट वॉज टू मच. आज टू मच झालंय नंदुताई. प्लीज प्लीज मला भेट ना प्लीज. बरं तू थांब जरा, मी बोलते तिच्याशी. काही उपयोग होणार नाहीये बोलून. मी तुला लोकेशन पाठवते. ओके तू आता प्लीज भेट मला. प्लीज भेट मला. ओके बरं मी येते. समोर तू बजेट बद्दल काय म्हणत होतास की काहीतरी वेळ हवाय ना बजेटिंगसाठी? ठीक आहे, मग मी डिपार्टमेंटला कळवतो, म्हणजे त्यांना पण जरा व्यवस्थित प्रिपरेशन करून रेडी राहते. आनंद, स्वानंदी मॅडम कडे चुगल्यात तू केल्यास ना? मी नाही बाबा, अजिबात नाही. हो, तू काय मला बावळट समजतोस? मी पिझ्झा ऑर्डर करतोय हे त्यांना कसं कळलं? बरं ठीक आहे, मी सांगितलं. मग तुला लाज नाही वाटत का रे? तू मित्र आहेस ना माझा? मित्राशी असं वागतोस? एक मिनिट, माझं सोड, तू स्वतःच बघ आधी. मी काय केलंय? मित्रा, परका झालायस तू, मला परका झालायस. मी काय केलंय मी? काय केलंस? मी तुला म्हणालो होतो पिझ्झा ऑर्डर करू नकोस, पण ऐकलं नाहीस माझं. स्वानंदी वहिनीचा फोन आला की लगेच ऑर्डर कॅन्सल केलीस आणि रडत रडत का होईना पण ते सलाड आणि सूप संपवलंस. हा समर, वाटलं नव्हतं रे, पण आजकाल ना माझ्यापेक्षा बायकोचं जास्त ऐकायला लागलायस तू. अपेक्षाच नव्हती मला. वेलकम टू द क्लब. नंदुताई अगं माझं आईची पटतच नाहीये. अजिबात पटत नाहीये. मी काहीही केलं, लिटरली काहीही केलं ना तरी त्यांना माझ्या सगळ्या वागण्यात प्रॉब्लेम वाटतोय. घरात सतत भांडणं असतात. आता सुद्धा भांडणच करून आली मी. आणि त्यामुळे मी इतकी एक्झॉस्टेड फील करते ना. त्या घरात ना मेंटल पीसच नाहीये नंदुताई, तुला कळतंय का? हो. आणि मला इतक्या सगळ्या टॉक्सिसिटीची सवय नाहीये. आतापर्यंत ऍडजस्टच केलंय. अजून किती ऍडजस्ट करू सांग ना. आता मला खरंच नाही जमणार आहे. म्हणूनच मी हा एक डिसिजन घेतलाय. कसला डिसिजन? बघ, आई आणि मी जर त्या घरात एकत्र राहिलो ना खूप भांडणं होतील. सो मी आणि रो वेगळं घर घेऊन राहण्याचा मी डिसिजन घेतला. हो, कारण तेच बेस्ट राहील. हे बघ नंदुताई, माझं काही फॅमिली ब्रेक करायचं इंटेन्शन नाहीये. कळतंय मला. आणि मुळात मी म्हटलं का तुला असं काही? तुला या डिसिजन बद्दल काय वाटतं? मी आजपर्यंत तुझ्याशी माझ्या मनातल्या सगळ्या गोष्टी शेअर केल्यात, कारण आपला तसा बॉन्ड आहे, राईट? हो हो, मला कळतंय, तुझं म्हणणं कळतंय, तुझी बाजू कळतेय. म्हणजे असं खरं तर व्हायला नको, पण मला तुझी होणारी घालमेल लक्षात येते अधीरा. रमुताई, ट्रस्ट मी, मलाही हा डिसिजन घ्यायचा नव्हता, पण आईनी माझ्यासमोर दुसरा कुठला ऑप्शनच नाही ठेवलाय. पण आता ना आई दिवसेंदिवस जास्त टॉक्सिक बनत चाललेत. तू ते यू वॉन्ट बिलीव्ह, आज त्यांनी काय केलं? रोहनने त्यांना पगार द्यायला उशीर केला म्हणून त्यांनी किचन मधली भांडी आणली, किचन मधले सगळे डब्बे आणले आणि त्या वाजवत सुटल्या कंटिन्युअसली फॉर नो रिझन. आणि सगळे त्यांना सांगत होते की थांबा, बट शी डिडंट स्टॉप. अगं त्या दिवशी त्यांनी माझे सगळे डिझायनर क्लोथ्स भांडीवालीला ऑलमोस्ट देऊन टाकले होते. यु नो व्हॉट, थँक गॉड मी वेळेत पोहोचले आणि मी त्यांना थांबवलं. बट व्हॉट इज दिस नॉनसेन्स? यु नो व्हॉट, मला नाही आवडत माझ्या वस्तूंना, माझ्या कपड्यांना कोणी हात लावलेलं. दिस इज द बेसिक बाउंड्री ना. हे बेसिक मॅनर्स आहेत की आपण कोणाच्याही कपड्यांना त्यांना न विचारता त्यांच्या वस्तूंना हात नाही लावायचा. यु नो, हे पण मी त्यांना नाही सांगू शकत, कारण त्या ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नसतात. खूप डिफिकल्ट आहे त्यांच्याशी डील करणं आणि त्यांच्याबरोबर राहणं. बरोबर आहे तुझं. असं एकमेकांच्या बरोबर राहून एकमेकांचा तिरस्कार करण्यापेक्षा लांब राहून कदाचित प्रेम टिकून राहू शकतं. हे बघ अधीरा, तुझं वेगळं राहण्याचा मुद्दा मला तत्वतः पटतो आहे. नॉट किडिंग. हा निर्णय सोपा नसणार आहे. हे बघ, म्हणजे मला विचारशील तर अर्थात तू असं वागावंस असं मला नाही वाटत आहे, पण मला कळू शकते तुझी बाजू. तू टेन्शन नको घेऊस. आपण करूया विचार आणि सॉर्ट करूया ही गोष्ट. सगळं नीट होईल. सगळ्या गोष्टी आपोआप ठीक नसतात होत, नाही होणार आहेत आणि त्या ठीक. मी जर त्या घरात नाही राहिले आणि मी रोहन बरोबर वेगळ्या घरात राहिले ना तरच सगळ्या गोष्टी सॉर्ट होणार आहेत. हे दिसतंय नंदुताई. बिकॉज आय एम डन. ओके,